So the previous lecture, as we have gone through the basics of C programming language, now next thing that we shall start with today, that is data types. Data types in C programming language. And before that data types, we'll first go through the installation of code blocks. Code blocks, that is another software program. It is another tool using which we can write our C program. करेक्ट आहे. आता कोड ब्लॉक्स थ्रू काय कसं होतंय ते आपल्याला बघण्यासाठी आपण काय करूयात, फर्स्ट ना विल गो थ्रू इट्स installation and then we'll see how to use that tool. Okay, for that simple very basic thing, that is first we need to search for that code blocks IDE stands for integrated development environment. Exactly correct. So IDE is nothing but integrated development environment using which we are going to write our C program. आपण जे काय प्रोग्राम वगैरे लिहिणार आहे ते कंपाईल एक्झिक्युशन ते सगळं आपण सी प्रोग्राम मधनं या टूल सॉफ्टवेअर थ्रू करणार. कुठलं? कोड ब्लॉक्स. जस्ट सर्च फॉर कोड ब्लॉक्स ऑन इंटरनेट ऑन गुगल. यू विल फाइंड दिस first website, that is codeblocks.org, the official website of our codeblocks tool software. Then just open it. ओपन केल्यावर तिथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं लेफ्ट हँड साईडला इथं डाउनलोड म्हणून हा ऑप्शन दिसेल लेफ्ट हँड साईडला इथं. ओके, तर त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर ते तिथं वेगवेगळे ऑप्शन्स दाखवतं. त्यापैकी आपल्याला डाउनलोड द बायनरी रिलीज म्हणून हा जो फर्स्ट ऑप्शन आहे, जस्ट सिलेक्ट दिस थिंग and then we'll come over here where it prompts us to download our desired कोड ब्लॉक्स ऍप्लिकेशन. आता इथं विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम साठीचे हे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स, वेगवेगळे ऑप्शन्स इथं आपल्याला दिलेले आहेत. जसं की कोड ब्लॉक्स 20.03 हा त्याचा लेटेस्ट व्हर्जन नंबर आहे. भरपूर वर्ष झाला हाच व्हर्जन चालू आहे. तर त्याचं सेटअप एक आहे. त्यानंतर नो ऍडमिन सेटअप एक आहे. त्यानंतर नो सेटअप पण एक आहे. आणि हा जो फोर्थ ऑप्शन आहे MinGW, हा वाला आपल्याला डाउनलोड करायचा. बिकॉज दिस पर्टिक्युलर सेटअप इट हॅज गॉट कंपायलर ऑल्सो विद इन इट. या कोड ब्लॉक्स मध्ये फक्त म्हणजे हे बघा, आता कोड ब्लॉक्स काय आहे, इट इज जस्ट अ टूल सॉफ्टवेअर. तो एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे, जस्ट लाईक एनी अदर टेक्स्ट एडिटिंग टूल सॉफ्टवेअर प्रोग्राम कसं असतंय तसं हे कोड ब्लॉक्स एक टूल सॉफ्टवेअर आहे ज्याच्या थ्रू आपण प्रोग्राम टाईप करणार. अरे पण ते टाईप केलेले प्रोग्राम कंपाईल रन करण्यासाठी काय लागतं? कंपाईल करणार म्हणजे काय होणार, आपण जे टाईप केलेले प्रोग्राम आहे सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण टाईप करतो. हे लास्ट टाइम इथं आपण बघितलं होतं. द प्रोग्राम दॅट वी टाईप इज जस्ट द सोर्स कोड. नाउ दॅट सोर्स कोड इज नीडेड टू बी कन्वर्टेड इनटू एक्झिक्युटेबल कोड, दॅट इज इनटू बायनरी लँग्वेज. हाय लेवल सी प्रोग्रामिंग लँग्वेज मधनं, हाय लेवल लँग्वेज मधनं बायनरी एक्झिक्युटेबल कोड मध्ये एक्झिक्युटेबल कोड मध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपल्याला त्याला काय करावं लागतंय, वी नीड टू मेक यूज ऑफ द compiler software program, compiler through which the source code is converted into executable code. मग आता हे कंपायलर कुठं आहे? कोड ब्लॉक्स मध्ये बाय डिफॉल्ट नसतंय. आपल्याला ते कंपायलर वाला सेटअप घ्यावा लागतंय. तो म्हणजे हा फोर्थ ऑप्शन, जिथं हे मेन जी डब्ल्यू जे लिहिलेलं आहे. हे मेन जी डब्ल्यू म्हणजे ते त्याचं कंपायलर आहे. कुठलं कंपायलर यूज करतंय ते? मेन जी डब्ल्यू म्हणजे इट मेक्स यूज ऑफ GNU GCC कंपायलर. हे GNU GCC कंपायलर यूज करतंय, ते आपण डाउनलोड करणार आहोत. इथं ते सगळं ते डिटेल्स सांगतंय बघा त्यांनी. GCC G++, जी फोर्ट्रॉन कंपायलर ते मेन जी डब्ल्यू मध्ये ते इन्क्लुडेड आहे. तर त्यामुळे कुठला ऑप्शन घ्यायचा? फोर्थ वन. समजतंय का? हा. सेकंड, वन मोर थिंग अबाउट दिस सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन इज इट इज बाय डिफॉल्ट 64 बिट ऍप्लिकेशन. 64 बिट म्हणजे काय? आपलं लॅपटॉप कम्प्युटर 64 बिट कंपॅटिबल आहे का आधी आपल्याला चेक करावं लागेल आणि मग त्यावरनं ते डाउनलोड करायचं. कसं चेक करतो आपण? कसं चेक करणार? फॉर दॅट जस्ट गो इनटू या फाईल एक्सप्लोरर मध्ये इथं दिस पीसी जे तुमचं असतंय ते आपल्या दिस पीसी ला जस्ट राईट क्लिक करून त्याच्या प्रॉपर्टीजला जा. Within those properties you'll find out these properties about your operating system, about your hardware, software, all the things. आणि इथं इथं आपल्याला हे 64 बिट ऑपरेटिंग सिस्टीम दिसतेय. याचा अर्थ काय? आपली ही लॅपटॉप कम्प्युटर 64 बिट कंपॅटिबल आहे. मग आता आपण इथनं हे 64 बिट वाला डाउनलोड करू शकतो. समजताय का? हा. आणि मग ते डाउनलोड करायचं म्हणजे काय, ते फोर्स हब एक त्याचं फाईल सर्व्हर आहे, तिथनं डाउनलोड करू शकता किंवा sourceforge.net इथनं पण डाउनलोड करू शकतो. हे दोन्हीपैकी कुठलाही डाउनलोड करू शकता. सपोज इफ इन केस
आर लॅपटॉप और कम्प्युटर इज ऑफ 32 बीट 32 बीट असेल 32 बीट असेल जे जुना आधी होता आता हल्ली या 2-4-5 वर्षात घेतला असेल तर सगळ्यांचे नवीन 64 बीटच असतात पण जुनं कम्प्युटर जुनं लॅपटॉप वगैरे असेल तर त्याच्याने काय फरक पडणार नाही 32 बीट ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर इन दॅट केस वी नीड टू डाउनलोड दिस सेकंड लास्ट ऑप्शन हा सेकंड लास्ट ऑप्शन हा वाला घ्यायचा समजतंय का हा एक तर हा फोर्थ वाला किंवा सेकंड लास्ट घ्यायचं बाकी इतर कुठलेही आपल्या काही कामाचे नाही आहेत ते काही बघायचं पण नाही घ्यायचं पण सो जस्ट क्लिक हियर इट विल स्टार्ट डाउनलोडिंग इथं डाउनलोड स्टार्ट होत आहे झालं नाही तर परत इथं पण त्यांनी ऑप्शन्स दिलाय 64 बीट इन्क्लुडिंग कंपायलर नाही तर जर 32 बीट मशीन आहे आपली तर हे वाला घ्यायचं 32 बीट इन्क्लुडिंग 32 बीट कंपायलरच घ्यायचं समजतंय हा ते बाय डिफॉल्ट तो स्टार्ट होतायच जस्ट क्लिक ऑन सेव्ह ॲज तुम्हाला कुठं पाहिजे तिथं सेव्ह करू शकता समजा आपल्याला ई ड्रायव्हर आपण इथं आपलं फोल्डर कुठं आहे जून सी ते आपण बनवलेलं फोल्डर त्याच्या आतमध्ये सेव्ह केलं की तिथं ते डाउनलोड होऊन जात आहे त्याला फक्त 145 MB ची फाईल आहे ती लगेच डाउनलोड होऊन जाईल 1-2-5 मिनिटात आणि एकदा डाउनलोड झाली की झालं मग देन वी कॅन डायरेक्टली कंटिन्यू विथ इट्स एक्झिक्युशन So as you can see, the file has been downloaded successfully, and then just go into that folder. कुठं download केलं आपण? We have downloaded it into our E drive जून सी प्रोग्रामिंग बॅच आणि इथं कुठं आहे हे बघा इथं आपलं सेटअप फाईल आहे एकच सिंगल 145 MB ची ती एक सिंगल फाईल आपल्याला दिसते ही फाईल आहे कोड ब्लॉक्स जस्ट डबल क्लिक ऑन इट विल स्टार्ट द इन्स्टॉलेशन झालं फिनिश एवढंच सिंपल आहे बघा इथं ते परमिशन मागतं येस वर क्लिक करा येस वर क्लिक केलं की लगे आपलं सेटअप इथनं स्टार्ट होऊन जाईल वेलकम टू कोड ब्लॉक्स सेटअप क्लिक ऑन नेक्स्ट टर्म्स अँड कंडिशन हे रीड करा सगळं व्यवस्थित कुठलं काय माधी तुम्ही रीड करता काय नेक्स्ट वर क्लिक करा जस्ट क्लिक ऑन आय ॲग्री ते काय रीड थोडी ना करणार आहे ॲग्रीवर क्लिक करा आणि मग इथं आपल्याला हे त्याचं फुल इन्स्टॉलेशन बाय डिफॉल्ट सिलेक्टेड असतं तेच राहून दे काही त्याला चेंजेस करू नका इट विल जस्ट कन्झ्युम 531 MB स्पेस फ्रॉम RC ड्राईव्ह त्याला पण काही चेंजेस काही करायला जाऊ नका जस्ट क्लिक ऑन द नेक्स्ट बटन आणि मग त्यानंतर इन्स्टॉल दॅट्स इट आपल्याकडे किती आहे 52 GB आहे त्यातनं ते फक्त हाफ GB घ्यायला आहे 531 म्हणजे ऑलमोस्ट हाफ GB झालं तेवढंच तर घ्यायला आहे चालतंय काही प्रॉब्लेम नाही जस्ट क्लिक ऑन इन्स्टॉल इट विल स्टार्ट द इन्स्टॉलेशन तर माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून मी बॅक कॅन्सल करतोय तुमच्याकडं आपल्याकडे इन्स्टॉल नसताना आपण जाऊन ते नेक्स्ट करून इन्स्टॉल करून टाकायचं कळालंय का सगळ्यांना चैतन्य पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 तिन्ही चैतन्य अभिषेक आणि विशाल कुठे माग वेदांत आणि इथं तुझं नाव काय हा श्रुतिक प्रतीक आणि अभिनंदन कळालंय तिघांना बाकी इकडं पुढं नवीन वैभव आणि गिरिजा आणि आनंद कळालंय सगळ्यांना ऑनलाईन पीपल आर यू गेटिंग दिस पॉइंट चलो सो एकदा इन्स्टॉल झालं की जस्ट इथं तुम्हाला कोड ब्लॉक्स इन्स्टॉल झालेलं दिसेलच इथं आणि नाही तर इथं डेस्कटॉपवरती पण तो शॉर्टकट आयकॉन आलेला असतोच त्याला डबल क्लिक करायचं स्टार्ट होतं काय करायचं कळालं का साधा आपल्या ब्राउझर ऍप्लिकेशन मध्ये जायचं तिथनं सर्च फॉर कोड ब्लॉक्स म्हणून सर्च केलात कोड ब्लॉक्स म्हणून सर्च केलं की आपल्याला काय झालं बंद पडलं काय हे बघा हे आता आपल्याला इथं कोड ब्लॉक्सची ती ऑफिशियल वेबसाईट मिळते codeblocks.org.com नाही इट इज .org जस्ट क्लिक ऑन दिस थिंग इट विल ओपन द वेबसाईट ओपन झाली की तिथनं डाउनलोड्स ऑप्शनला जायचं मिलिंद का रे मित्रा एवढं लेट सो डाउनलोड्स ऑप्शनला जा फ्रॉम हियर व्हेन यू क्लिक ऑन दिस डाउनलोड्स ऑप्शन इथनं आपण डाउनलोड्सला आलो बघा डाउनलोड द बायनरी रिलीज याच्यावर क्लिक करा मिलिंद पडदा सो इथं आल्यानंतर इथं आपल्याला हे काय आलं हा सगळ्या उगा ऍड आपल्या गुगल क्रोम काय बी ऍड दाखवत बसताय हा सो फ्रॉम हियर सिलेक्ट द फोर्थ ऑप्शन कोड ब्लॉक्स 2003 minGW.setup.exe जर तुमचं 64 बीट ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर in case of 32 bit operating system use this second last link ओके याला क्लिक केलं की ते डाउनलोडिंग स्टार्ट होत आहे डाउनलोड जिथं कुठं केलंय मग तिथं जायचं आपण तिथं डाउनलोड जिथं केलंय तिथं जायचं तिथं जाऊन
तिथनं काय फक्त डबल क्लिक अँड देन इट विल स्टार्ट द सेटअप. परत एकदा आलंय आपलं सेटअप आणि मग इथं नेक्स्ट 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 इन्स्टॉल फिनिश. दॅट्स इट दॅट्स इट दॅट्स इट. कळालेलं आहे सगळ्यांना? शुअर? येस. चलो. सो नाव नेक्स्ट न्यू थिंग दॅट इज वन्स वी डाउनलोड दिस थिंग, पुढचं मग काय आता एकदा डाउनलोडिंग झालं की मग नेक्स्ट काय करायचं आपल्याला, डाउनलोड झालं की त्याला आता आपण रन करणार आणि मग ते रन करणार म्हणजे ऍप्लिकेशन. हे बघा इथं कोड ब्लॉक्स, जस्ट क्लिक ऑन इट. त्याच्यात 2-3 ऑप्शन दाखवतात. स्टार्ट मेनू मध्ये जर तुम्ही गेलात ना ऑल ऍप्लिकेशन मध्ये यू विल फाइंड 2-3 ऑप्शन्स ओव्हर हियर. कोड ब्लॉक्स आणि कोड ब्लॉक्स लॉन्चर वगैरे पण दिसतात. हे काही घ्यायचे नाही, फक्त हे पहिलं सिंपल कोड ब्लॉक्स वाला जे आहे तेच घ्यायचा. ते लॉन्चर वगैरे काही घ्यायचं नाही. याला क्लिक केलं की ते थोडंसं स्टार्ट व्हायला वेळ खातं. एकदा स्टार्ट झालं की झालं, मग काय नाही. मग हे स्टार्ट आपल्याला स्टार्ट इयर म्हणून हा स्टार्टअप पेज दिसतो. फ्रॉम देअर जस्ट सिलेक्ट फाईल, न्यू फाईल. आता मला माहिती आहे भरपूर जणांना, तुम्हाला WIT कॉलेजवाल्यांना ते काय न्यू प्रोजेक्ट वगैरे घ्यायला लावतात, बरोबर ना. अख्खा इथं न्यू प्रोजेक्ट वगैरे घेऊन कन्सोल ऍप्लिकेशन वगैरे सिलेक्ट करतो. काही गरज नाहीये, ते काहीच गरज नाहीये. when we are going to work or when we are going to design develop multiple applications, multiple files for one single same application, multiple C programming language files for one single same application, then in that case select this option. त्याची काय गरजच नाही. उगाच ते कॉलेजवाले प्रत्येक एक 4-8 लाईनच्या प्रोग्राम साठी उगाच एक न्यू न्यू प्रोजेक्ट घ्यायला सांगतात. काय गरज आहे? काहीच गरज नाही. फाईल घ्या. पण कॉलेजमध्ये सांगितलं तर कॉलेजमध्ये कॉलेजवाल्यांच फॉलो करा. त्यांच्याकडे इंटर मार्क्स आहे त्यांच्या हातात, नको डोक्याला शॉर्टच नको. हे की नाही चेतन? आता तुम्ही दोघं पास आहे, तुम्हाला माहिती काय करायचं काय. हा स्टाफला कसं गोल करायचं गुंडाळायचं माहिती आहे. यांच्याकडनं शिका आणि शिका बिका काय नाही. त्यांनी म्हणेल ते पूर्व दिशा, व टेन्शन घ्यायचं नाही, त्यांच्या विरोधात जायचं नाही. हे तर आता तुम्ही काय सगळ्यांचं फर्स्ट सेम झालीये की हे, मग काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि फक्त काय पण योगा एक कधी पण लक्षात कॉलेजमध्ये ना काय पण करा, किती बी काय बी कांड करा, काय बी राडा घाला, स्टाफ पुढे एकदम संत संत माणूसच आपण एकदम मी नाही, बापरे मी नाही त्यातला कडी नावातल्या, असं काय करू नका. महत्वाची गोष्ट काय नीट राहायचं. आणि इथं न्यू फाईल एकदा सिलेक्ट केलं की इट विल प्रॉम्प्ट यू टू क्रिएट अ न्यू फाईल. कुठल्या टाईपची फाईल बघा, जावा प्रोग्राम पण आपण इथं डेव्हलप करू शकतो. फोर्ट्रॉन म्हणून एक आधी पूर्वी एक लँग्वेज होती, ती आता पण भरपूर फार लिमिटेड ठिकाणी वापर होती, फार कमी, खूपच कमी यूज आहे पण आहे. आता ते फार रेअर आहे, ते काय सोडून द्या. महत्वाचं काय, आपण C/C++ सोर्स फाईल बनवणार. हे काय हेडर फाईल बनवता येतात वैभव आपल्याला? हो गिरिजा, येस वी कॅन क्रिएट आवर ओन हेडर फाइल्स टू. ते लायब्ररी फाईल जे stdio.h con.io.h हे जे इनबिल्ट हेडर फाईल आहे हे त्यांनी बनवून दिलेले. तसं आपण आपले फाईल सुद्धा बनवू शकतो. आपण ते बनवून वापरू शकतो. ठीक आहे. आपण यात आपण त्या तेवढ्या डिटेल, तेवढ्या अगदी खूपच हाय लेवल झालं, त्या डिटेल डेप्थ मध्ये आपण जाणार नाही या सिलेबस मध्ये. ते C++च्या सिलेबस मध्ये त्या बॅच मध्ये मी तिथं शिकवत असतो. सी मध्ये आपण ते काही शिकणार नाही. सध्या विल जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन सी प्रोग्रामिंग तरी आधी आपलं परफेक्ट करू, मग त्याच्या पुढचे ते गोष्टी CPP C++च्या बॅच मध्ये सगळे असतात. एनिवेज इथं C/C++ सोर्स सिलेक्ट करा, क्लिक ऑन गो. फर्स्ट सेकंड 2 ऑप्शन आहे, सी प्रोग्राम का C++, कुठलं पाहिजे? सध्या आपण सी शिकतोय, सी प्रोग्रामचं ऑप्शन सिलेक्ट करायचं, क्लिक ऑन नेक्स्ट. इथं ते विचारतंय फाईल नेम विथ फुल पाथ, कुठनं काय. इथं टाईप, इथं काय बी टाईप करायचं नाही. हे काही कामाचं नाही आहे, हे काहीच कामाचं नाही. मग काय करायचं, जस्ट क्लिक ऑन दिस 3 डॉट्स अँड देन क्रिएट युअर ओन फाईल. So just click on these 3 dots. It will create a save as म्हणून ते फाईल आपलं हे डायलॉग बॉक्स ओपन करेल. आणि मग तिथनं काय, तिथनं आपण कुठं एक प्रॉपरली व्यवस्थित दिस पीसी मध्ये जाऊन ना, कुठं तर असं येड्या गबाळ्यासारखं डेस्कटॉपवर, कुठं तर लायब्ररीज, माय डॉक्युमेंट्स आणि कुठं तर डाउनलोड्स मध्ये असलं काय तर सेव्ह नाही करायचं. आधीच सांगतो ते बिलकुल नाही करायचं. तसलं कुठेही उगाच वेड्या गबाळ्यासारखं कुठेही नाही सेव्ह करायचं. प्रॉपर डी किंवा ई ड्राईव्हवर जाऊन एक प्रॉपर डिझाईन डिफाईन करायचं, एक फोल्डर बनवायचं आणि तिथं सेव्ह करायचं. उगाच कुठं पण करायचं नाही, परत सांगतोय. हा प्रॉपरली असं. मी आता इथं ई ड्राईव्ह मध्ये आपण ऑलरेडी आपलं फोल्डर बनवलेलं आहे.
जून सी प्रोग्रामचं, तर त्या फोल्डर मध्ये जाऊन इथंच सेव्ह करायचं. इथंच सेव्ह म्हणजे काय, इथं फाईलला नेम टाईप करायचं आणि जस्ट क्लिक ऑन द सेव्ह बटन. इट विल क्रिएट अ न्यू सी प्रोग्राम फाईल. आधी फाईल बनवावी लागते मग टाईप करता येत आहे. नाही तर आपण टर्बो सी मध्ये कसं आहे बघा, डायरेक्टली आधी टाईप करत राहतो आणि मग नंतर सेव्ह करायचंय. इथं तसं नाही, इथं फाईल बनवल्याशिवाय टाईप करता येत नाही. डायरेक्टली ते ओपन होऊन डायरेक्ट टाईप केला असं होतच नाही. आधी इथं अगोदर आपल्याला फाईल बनवावं लागतंय. चलो आपलं किती झालंय, 5th प्रोग्राम झालं होतं ना लास्ट टाइम. तेच एकच प्रोग्राम आपण 3-4-5 वेळा तोच प्रोग्राम पाहिला आपण. आज काय ते नुसता आकडा वाढलेला दिसतोय, आपण एकच प्रोग्राम 5 वेळा पाहिल्यासारखं झालंय. परत एकदा तोच प्रोग्राम परत बघू, पण आता कोड ब्लॉक्स मधलं बघू. आणि इथं 06 फर्स्ट प्रोग्राम, परत फर्स्ट कोड ब्लॉक्स मधला फर्स्ट. कोड ब्लॉक्स मधला फर्स्ट म्हणून ते इथं दिलंय नाव. ते नंबरिंग आपण फॉलो करतोय थ्रू आउट द बॅच. पूर्ण सिलेबस संपेपर्यंत ते नंबर्स आपण फॉलो करणार आहे म्हणून ते दिलंय. आणि जस्ट क्लिक ऑन द सेव्ह बटन. एकदा सेव्ह क्लिक केलं, फिनिश झालं. दॅट्स इट. चलो इथं काय प्रोग्राम टाईप करायचं. आणि इथं बघा हॅश इन्क्लूड वगैरे टाईप आपण जे काय करतोय हे सगळे बघा हॅश ते केवढे सारे कमांड आहेत रे. ऑल दीज आर प्री प्रोसेसर कमांड्स. हॅशने स्टार्ट होतात, प्री प्रोसेसर आहे हे आता लक्षात ठेवायचं. हे लास्ट टाइम मागचा आठवडा पूर्ण ते म्हणजे मागचे 2-3 लेक्चर कायम तेच सांगत आलो, कायम लक्षात ठेवायचं हॅशने. सेकंड थिंग, आपण जे टाईप करतो इथं आपोआप येत आहे. असं कसं काय येत आहे, जादू? हे जादू बिदू काय नाही, या ऍप्लिकेशन ते येत आहे. ते जादू बिदू थोडी नाही येणार इथं, हे ऍप्लिकेशन येत आहे. याला काय म्हणतात माहिती का कुणाला, हे असं जे येत आहे जादू, आपण काय टाईप करतो बरोबर त्याला मॅच होऊन ते येत असतं, त्याला काय म्हणतात माहिती का? गुगल सगळ्यात पहिला हे कोण आणलं? गुगलने आणली मेथडॉलॉजी. नाही तर गुगल ऍप आहे, गुगल कोण ओळखतच नव्हते गुगलला आधी, माहिती का तुम्हाला? गुगल काय, ती अल्फाबेट म्हणून कंपनी येते. अल्फाबेटला ती कंपनी, त्याची अल्फाबेट आणि रजिस्टर आहे. ती गोष्ट की कुणाला माहितच नाही जास्त. वैभव म्हणाले कुठला अल्फाबेट काय, वैभवला पण माहित नाही. ते माहितच नाहीये, खरंच कुणाला जास्त माहित नाही. पण ते गुगल त्यांचं सर्च इंजिन आहे. मग त्याच नावाने फेमस झालं, त्याच नावाने सगळे ऍप्लिकेशन त्यांनी बनवले. गुगल क्रोम हे आपलं काय वेब ब्राउझिंग सॉफ्टवेअर बनवले. परत मग त्यानंतर गुगल मेल, त्याचं जीमेल म्हणून शॉर्टकट बनवले. युट्यूब मध्ये काय गुगल शब्द आलेले नाही, पण ते सगळे त्यांचेच आहेत, त्यांचीच ऍप्लिकेशन. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम गुगलच आहे. हे सगळं कुठं आलं माहिती का? गुगल सगळ्यात मेन. त्यांनी त्यांच्या सर्च इंजिनवर हे त्यांनी दिलं. आपण युजर काय टाईप करायला ना ते तिथं खाली दिसायला लागतात. आपण नाही काय इथं गुगलवर सर्च केल्यावर येतच की रे. असं आपण google.com वर जायची काय गरज, इथं सर्च केलं तरी google.com वरच होत आहे. उगाच असं अवघडून खाल्ल्यासारखं ते गाढवासारखं नको तसलं काय. पण जाऊ दे, आता हे का दाखवतोय बघा, सी प्रोग्राम. हे आता मी जे काय बघा सी टाईप केलं गेली, चॅट जीपीटी म्हणताय, कॅनवा म्हणताय, क्रिकेट म्हणताय, कॅल्क्युलेटर म्हणताय, चेन्नई सुपर किंग्स म्हणताय, आणि अजून काय काय म्हणताय. त्यानंतर कोण नाही ना चेन्नई सुपर किंग्स फॅन इथं का? कोण आहे? कोण आहे का? आरसीबी फॅन कोण आहे? मी तुमचा फॅन आहे. अच्छा का मित्रांनो, आय एम युअर फॅन. हेच आहेत, अरे हेच आहेत ती लोक. हेच आहे लोक, म्हणजे माणसाला बिचारे त्यांना माहित आहे आपण आयुष्यात कधी जिंकणार नाहीये. एक अंधश्रद्धा एक असतंय, त्या पलीकडे असतात बिचारे आरसीबी फॅन. बिग रिस्पेक्ट बिग रिस्पेक्ट मित्रांनो. सो द पॉइंट इज इथं काय, आपण जे काय सर्च करतो, हे जे टाईप करतोय, हे जे यायला असं खाली, याला काय म्हणतात माहिती का? याला म्हणतात इंटेलिजन्स. गुगलनी इथं अख्ख्या आयटी इंडस्ट्रीमध्ये अख्ख्या जगाला मागे टाकलं. आणि हे बाकीच्या सर्च इंजिन वाल्यांना, जे मायक्रोसॉफ्टचं बिंग म्हणून आहे, जे अजून पण ते रिपाबिचर लय मेहनत गेलाय. मायक्रोसॉफ्ट खूप मेहनत गेलाय, त्याचं पण बिंग हे आमचं बी वापरा बे म्हणून रोज बिचार सकाळ संध्याकाळी येत आहे आपल्याकडं, वापरा बे म्हणून म्हणाला. कोण वापरताय? आहेत काही फार रेअर आहेत वापरणारे. असे दुसरे सर्च इंजिन वापरणारे अगदी 2-5% आहे. 95-97% युजर्स सगळे गुगलवर सर्च करतात. गुगल एवढं पुढे कसं काय आलं? फक्त या एका गोष्टीमुळे. काय पण सर्च केलेलं हे खाली, हे कुठं येत आहे? सगळं डेटा सर्व्हर वरून. हे त्यांचं जे अल्गोरिदम, ही जी त्यांनी ट्रिक, ही टेक्निक जे त्यांनी डिझाईन डेव्हलप केली ना, ही बाकीच्या असं सर्च इंजिन वाल्यांना असं सर्च होऊन येण्यासाठी ते डेव्हलप करायला त्यांना 8 ते 10 वर्ष लागले. कॅन यू इमॅजिन? तिथंच
गुगलने अख्खं जग जिंकलं तसं झालंय लिटरली. म्हणजे 8-10 वर्ष तू बाकी आयटी कंपनी बाकी या सगळ्यांच्या 8-10 वर्ष तू पुढे गेला अचानक. पुढे गेला म्हणजे लोकांना ते जमेच ना, कुणालाच काय जमेल. मायक्रोसॉफ्ट जगातली सगळ्यात मोठी कंपनी का? फक्त एकच कारणामुळे आपण त्याची ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो विंडोज ओएस मुळे. बस तेवढ्यामुळे अजून पण मायक्रोसॉफ्ट टिकून आहे. नाही तर मायक्रोसॉफ्ट कोण वापरते? मायक्रोसॉफ्ट कोण वापरतात? कुठलं कुणाला काय माहिती का? मायक्रोसॉफ्टचं एक प्रोडक्टचं नाव तरी सांगा. आपल्याला माहित पण नाही. आपल्याला माहित पण नाही. हा फक्त ते विंडोज 10 विंडोज 11 आपण इंडियन्स आपण भारतीय ते वापरतो. त्यामुळे त्यांनी जगाला तेवढ्यासाठी बिल गेट्स अजून पण श्रीमंतांपैकी एक आहे. फक्त आणि फक्त विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. नाही तर त्याचं काय प्रोडक्ट आहे? पण गुगलचे आपण गुगलशिवाय जगू शकत नाही असं झालंय आज. एवढे सारे प्रोडक्ट्स आहे, एवढे सगळी गोष्टी आहेत. पॉइंट इज गुगल कसं काय अचानक कसं आला? तिथला एक डेव्हलपर त्यांनी हे डिझाईन डेव्हलप केलं होतं. जे बाकीच्यांना हा कोड क्रॅक करायला 8-10 वर्ष लागतात. तिथंच गुगल एकदम पुढे आला. आणि मग बाकीच्यांना ते कळेपर्यंत गुगल वेगळ्या लेवलला पोहोचला होता. त्याला मागे टाकलं तेव्हा काय आता पण पुढाला आता शक्यच होईल. अरे 8-10 वर्ष म्हणजे काय झालं? इथं 8-10 दिवसात टेक्नॉलॉजी क्रॅक करतात लोक. 8-10 तासात क्रॅक करून पुढची गोष्टी डिझाईन डेव्हलप करतात. यांनी 8-10 वर्ष लागले लोकांना ते क्रॅक करायला की बाबा यांनी काय केले. एनिवेज असा सगळा प्रकार असतो. महत्वाची गोष्ट ते सगळे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन मध्ये पण येते बघा. आपण काय पण टाईप करायला लागलो आपल्या इथं कोड ब्लॉक्स मध्ये आहे. सो दिस इज कॉल्ड एज इंटेलिसेन्स. ते इंटेलिजंटली सेन्स करतंय युजरला काय टाईप करायचंय, म्हणून त्याला म्हणतात इंटेलिसेन्स. हा याची फार एक हे काय म्हणतात, एक इट इज जस्ट लाईक जनरल नॉलेज. सगळी जनरल नॉलेज वाली गोष्टी येते. हा जनरल नॉलेज म्हणजे ते आपण आता ते शाळेत वगैरे शिकतो ते नाही, पण आता आपण कम्प्युटर सायन्स स्टुडंट आयटी एम्प्लॉई वगैरे पुढे जाऊन जॉब करणार म्हणलं, त्यात करिअर करणार म्हणलं, आपलं जनरल नॉलेज हेच आता हे लक्षात ठेवायचं. ओके बाकी बघा की तो सगळ्या गोष्टी सगळं ऐकत देतं वेळी. कर्ली ब्रॅकेट ओपनिंग टाईप केलंय आणि क्लोजिंग टाईप करून देतं विषय क्लोज. किती सोपं सोयीस्कर आहे की नाही वैभव? आहे की नाही? त्याच्यावर मेन काय ते टर्बोसी बघा, ते कसलं ते डायनोसॉरच्या काळातलं दिसत होतं. हे कसं जरा व्यवस्थित दिसतंय. काय तर आपण आलो बाबा स्टोन एज पासून आलो आपण कलियुग मध्ये. तर ते थोडस मॉडर्न सॉफ्टवेअर मॉडर्न टूल आहे, बाकी काय नाही. इथं ना con.io.h ही हेडर फाईल लागत नाही का? इथं क्लिअर स्क्रीनची गरज नाहीये. सेकंड गेट ch गरज नाही. हे दोन्ही पण फंक्शन्सची गरज नाही का? बिकॉज द आउटपुट स्क्रीन कन्सोल वापरता येईल पूर्णपणे प्युअरली. कन्सोल म्हणजे आपलं कमांड प्रॉम्प्ट. कमांड प्रॉम्प्ट वरती जे आउटपुट जनरेट होऊन आपल्याला दिसणार आहे ते नवीन कमांड प्रॉम्प्ट उघडून दाखवताय दरवेळेस त्यांनी कोड ब्लॉक्स. सेकंड थिंग आधीपासून त्या कमांड प्रॉम्प्ट वर काही नसतंय, ब्लँक असतंय. त्यामुळे क्लिअर स्क्रीन घ्यायची गरज नाही. विषय कट. सेकंड आउटपुट आलं, प्रोग्राम रन होऊन संपला तरी ना ते कन्सोल ऍप्लिकेशन ती कन्सोल विंडो तशीच ओपन राहते. आपल्याला आउटपुट दिसतंय जे टर्बोसी मध्ये बाय डिफॉल्ट दिसत नाही. आपण मग त्यासाठी ते इनपुट फंक्शन देतो गेट ch. इथं त्याची गरज कळायले का? त्यामुळे ते गेट ch आणि क्लिअर स्क्रीन दोन्ही नसल्यामुळं कुठली हेडर फाईल कन्सोल इनपुट आउटपुट on.io.h ती फाईल घ्यायची गरज नाही. आपला विषय क्लोज. इकडं काय बाकी इथं आपण देता येईल हॅलो ऑल न्यू लाईन. सगळं सेम आहे, काही वेगळं नाही आहे, काही वेगळं नाही आहे. तिथं फक्त ते तसं ते एकदमच फक्त ते त्याचं लुक अँड फील वेगळं होतं, त्याचं लुक अँड फील वेगळं आहे. बस बाकी एक्झॅक्टली सेम आहे, काही वेगळं नसणार आहे इथं तिथं. वेलकम टू कोड ब्लॉक्स IDE फॉर C प्रोग्रामिंग लँग्वेज. फुल स्टॉप न्यू लाईन आणि शेवटी काय सेमिकोलन. थँक्यू. शेवटी तर थँक्यू फिनिश. फिनिश. एक नाही दोन नाही तीन आपण प्रिंटएफ दिलेत. या प्रिंटएफ मध्ये स्लॅश एन काय असतंय? स्लॅश एन काय असतंय? अभिनंदन हे माहिती आहे, बेसिक आयडिया आहे का नाही? हो तर हो, नाही तर नाही म्हणून सांगा. ते कॉलेजमध्ये माझ्यामध्ये झालं असेल म्हणून तुम्हाला मी या बॅच मध्ये या म्हणलं, लगेच जॉईन व्हा म्हणलं, कारण ते बेसिक माहिती आहे. ह्याला परत डिटेल मध्ये बघणार आहे आपण, हे पुढे बघणार आहे आपण. हा कॅरेक्टर डेटा टाइप मध्ये स्लॅश एन काय असतंय काय नाही ते बघणार आहे. ओके तसं तर आपल्याला माहिती आहे बॅक स्लॅश एन न्यू लाईन कॅरेक्टर. असं आपण कीबोर्डवर एंटर दाबलं हे असं चालत नसतंय. मग काय ते बॅक स्लॅश एन दिलं की मग ते आउटपुट स्क्रीनवर न्यू लाईन वर जात आहे. त्यासाठी ते गोष्टी झालं. फिनिश. सेव्ह करा. कंट्रोल एस दाबलं तरी सेव्ह होतं. आपले बाकी नॉर्मल जे शॉर्टकट हे आहे सगळे इथं वर्क करतात, ते टर्बोसीवर होत नाही, इथं होत आहे. सेकंड मग आता
कंपाईल करायचं. कंपाईल करण्यासाठी काय इथं बिल्ड म्हणून असं सेटिंग सारखं जे बटन आहे की नाही आपल्या मोबाईल फोन मध्ये वगैरे सेटिंगचं बटन असतंय ते तसं इथं आयकॉन, त्या आयकॉनचं हे बटन आहे, बिल्ड म्हणून बटन आहे. ह्याच्यावर क्लिक केलं की ते बिल्ड करताय म्हणजे कंपाईल करताय. बिल्ड मेसेजेस मध्ये इथं खाली सांगताय काय एरर वॉर्निंग काय आहे का. बिल्ड फिनिश्ड, झिरो एरर झिरो वॉर्निंग म्हणजे काहीच एरर प्रॉब्लेम नाही, सक्सेसफुली कंपाईल झालेलं आहे. नेक्स्ट नाव क्लिक ऑन द प्ले. प्ले नाही रन, रन बटन ते प्ले सारखंच आहे ते, पण रन वर क्लिक करा, झालं इथं रन होतंय काय कन्सोल ऍप्लिकेशन वर आलंय आउटपुट इथं आलेलं आहे. आणि इथं आधीपासून आउटपुट स्ट्रेन नाही ती क्लिअर होती. त्यानंतर आपला आउटपुट आलाय आणि मग नंतर प्रोसेस रिटर्न 0 म्हणजे प्रोग्राम एक्झिक्युशन संपलंय, किती वेळ लागलं काय ते सगळं सांगताय. आणि शेवटी प्रेस एनी की टू कंटिन्यू. आपण कुठलंही बटन दाबलं की मग ते कंटिन्यू, तेव्हा ती विंडो क्लोज होती, नाही तर त्याशिवाय होत नाही. म्हणून आपल्याला काय टेन्शन आहे, आउटपुट आपल्याला दिसतंय. फिनिश. फिनिश कळालंय का? कळालंय का? येस शुअर ऑल ऑफ यू ऑनलाईन पीपल कळालंय का? सर एकदा कंपाईल करून दाखवा की परत. हे आउटपुट रिझल्ट तर कळालाय नीरज. प्रेस एनी की, प्रेस एनी की विल कंटिन्यू आणि परत परत कंपाईल म्हणल्यावर हे बघ इथं आपल्या इथं येऊन जे काय टाईप वगैरे जे काय इथं आपण प्रोग्राम मध्ये चेंजेस केलंय टाईप केलंय झाल्यावर इथं सेव्ह बटन वर क्लिक करायचं. सेव्ह झाल्यावर इथं कंपाईल बिल्ड, बिल्ड म्हणजे कंपाईल इथं बटन, हा बिल्ड म्हणून बटन आहे, याला क्लिक कर. ते कंपाईल होत आहे, कंपाईल झालंय सक्सेसफुली, नो एरर नो वॉर्निंग तर इथं दाखवत आहे बिल्ड फिनिश. मग त्याला इथनं रन करायचं. मग इथनं रन केलं की एक्झिक्यूट होऊन रिझल्ट आउटपुट आलं बघा इथं. ओके नीरज? येस सर. कळालंय? येस शुअर. अच्छा हे असं आपलं रिझल्ट आउटपुट येत आहे. फिनिश. काय याच्यात मोठं होतं, काय एवढं मोठं याच्यात काही नाही, एकदम साधं सरळ सोपं आहे. फक्त काय टर्बोची फूड ब्लॉक्स ते काय होतंय स्पष्ट सांगायचं तर मी कोड ब्लॉक्सच्या पूर्णपणे विरोधात आहे. का? कोड ब्लॉक सी कंपायलर वापरत नाही. प्रोग्राम कंपायलर झाला की हो, पण ते काय यूज करते माहिती का, बॅकग्राऊंड मध्ये ते सी प्लस प्लस कंपायलर वापरतो. हा जो आहे ना GNU GCC इथनं सेटिंग मधनं इथनं कंपायलर सेटिंग येतात. आपण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सॉफ्टवेअर हा इन्स्टॉल करताना, इन्स्टॉल केल्यानंतर मग तुम्ही जेव्हा पहिल्यांदा याला स्टार्ट करता स्टार्ट मेनू मधनं वगैरे जेव्हा स्टार्ट कराल ना सॉरी as soon as you start this application हे असं तुम्हाला कंपायलर सेटिंग म्हणून एक तुम्हाला असे डायलॉग बॉक्स येईल आणि बाय डिफॉल्ट हा GNU GCC कंपायलर सिलेक्टेड असतो. इथं मेक ॲज डिफॉल्ट म्हणून बटन येते तुमच्या इथं. आता माझ्याकडे ऑलरेडी डिफॉल्ट आहे म्हणून रिसेट डिफॉल्ट असं बटन दाखवलंय. तुम्हाला तिथे काय दिसणार, मेक ॲज डिफॉल्ट म्हणून दिसेल बटन, त्याच्यावर क्लिक करून ओके द्यायचं. आता हा जो GNU GCC किंवा इथं बघा एवढे सारे कंपायलरचे ऑप्शन्स आहे. नो डाऊट हे डाउनलोड करावं लागतील ना आपल्याला. बाय डिफॉल्ट यातला हा एकच पहिलाच डाउनलोड होऊन इन्स्टॉल होऊन मिळतो आपल्याला. ते MinGW सिलेक्ट केल्यामुळे आपण त्यासाठी MinGW वाला घ्यायचं. कुठलं? ते फोर्थ डाउनलोड ऑप्शन घ्यायचंय. कुठे गेला? हरवलं नाही, इथं आहे बघा. हे फोर्थ डाउनलोड ऑप्शन मी सांगितलेलं MinGW वाला घ्यायचं. ओके, ते घेतल्यामुळं हे आपल्याला हे GNU GCC कंपायलर डाउनलोड होऊन भेटेल ना, नाही तर मग ते भेटणार नाही. आणि मग तुम्ही प्रोग्राम टाईप केलं की कंपाईल रन करताच येणार नाही. मग त्याला परत कंपायलर डाउनलोड करा, मग डाउनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करा, मग त्याला आपल्याला मॅन्युअली कॉन्फिगरेशन करावं लागतंय, जे फार भयंकर विचित्र किचकट डोक्याला ताप आहे. नाही त्या भांगडीत पडायचं नाही. त्याचं त्याच्यासोबत डाउनलोड केलं की त्याचं त्याने डाउनलोड इन्स्टॉल सगळं स्वतःहून कॉन्फिगर करून देत आहे. फक्त सुरुवातीला आपल्याला इथं मेक ॲज डिफॉल्ट म्हणून द्यायचं. ओके क्लिक केलं, फिनिश. मग येत आहे आणि इथं आपले प्रोग्राम टाईप कंपाईल रन. महत्वाची गोष्ट काय मी म्हणल्यासारखं, इट डज नॉट यूज सी प्रोग्रामिंग लँग्वेज कंपायलर, हे डायरेक्टली मेक्स यूज ऑफ C++ कंपायलर. त्यामुळे असे काही रूल्स आहेत, असे काही गोष्टी आहेत जे सी मध्ये चालत नाहीत पण C++ मध्ये चालतात. आणि मग ते C++ मधले गोष्टी आपण सी मध्ये इथंच आधीच डायरेक्टली वापरलं तर कोड ब्लॉक्स त्याला कंपाईल टाइम एरर वगैरे काही देत नाही. कंपाईल आणि रन दोन्ही करताय. पण तोच सेम प्रोग्राम तुम्ही टर्बो सी मध्ये करा. टर्बो सी मध्ये .c म्हणून सेव्ह करा, तिथनं कंपाईल करून बघा, तिथं कंपाईलच होत नाही प्रोग्राम, एरर दाखवत आहे, कंपाईल टाइम एरर दाखवत आहे. कारण टर्बो सी हे प्रॉपर कम्प्लीट प्युअर सी प्रोग्रामिंगचं सीच कंपायलर वापरत आहे. कोड ब्लॉक सीचं कंपायलर सांगताय पण ऍक्च्युली वापरताय C++ कंपायलर. कळते का हा फरक आहे. त्यामुळे सी परफेक्ट शिकायचं ना, टर्बो सी वापरायचं, टर्बो सीच वापरायचं.
मी हो गई काय झालंय ते लॉकडाऊन आणि त्यापासून ऑनलाईन आणि ऑनलाईन झाल्यापासून आता अक्षरशः 10-12 वर्षांनंतर मी आता कोड ब्लॉक्स युज करायला चालू केलं. का पूर्वी मला कोड ब्लॉक्स आहे म्हणून माहित पण नव्हतं, नुसतं ऐकून होतं, मी वापरायचो नाही. का अरे टर्बोसी बेस्ट आहे, टर्बोसीच बेस्ट आहे. पण काय झालं ते स्क्रीन स्विच करायला वगैरे ऑनलाईन स्टुडंट्स असतात, या स्क्रीनवर सेकंड स्क्रीन तुम्ही बघता, आपण मागच्या आठवड्यात ती दररोज ते स्क्रीन स्विच करायच्या आधी मला काय करावं लागतंय, ही स्क्रीन डुप्लिकेट करून मग टर्बोसी रन करावं लागतं. ते होत नाही, टर्बोसी या सेकंडरी स्क्रीनवर रनच होत नाही, प्रोजेक्टर स्क्रीनवर येत नाही. तर त्यामुळे तो किचकट प्रकार होतो, म्हणून कोड ब्लॉक्स वापरायला सुरू केलं मी. खरं तर कोड ब्लॉक्स नाही, बेस्ट कुठला आहे, टर्बोसी. आता आपलं प्रत्येक प्रोग्राम किती वेळा करायचं सांगितलं मी, 10 वेळा. व्हेरी गुड. केलंय का, केलंय. बर काय करायचं आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, ते 10 टाइम्स करायचंय, त्यातलं 6-7 टाइम्स टर्बोसीवर करायचं, उरलेले 3-4 वेळा कोड ब्लॉक्स वर करा. पहिला सुरुवात टर्बोसीवरच करा. कळतंय. 2-3 गोष्टी फायद्याच्या काय, एक तर टर्बोसी प्रॉपर सी कंपायलर वापरताय. सेकंड थिंग, कोड ब्लॉक्सचा प्रॉब्लेम काय, हे सगळं असलं आयतं गोष्टी देत बेली. आता हे चांगलं की होतो, चांगलं नाही, ते आपल्याला आळशी बनवत आहे, स्पेलिंग पाठ राहत नाही त्याच्याने. त्यामुळं हा तसं बघायला गेलं ऍज अ डेव्हलपर पॉइंट ऑफ व्ह्यू ती चांगली गोष्ट आहे, पटापटा टाईप करणं होत आहे. पण डेव्हलपर झाल्यावर शिकताना बिगनर लेवलला, लर्नर लेवलला ती चांगली गोष्ट नाही. का ते आपल्याला आळशी बनवत आहे, आपल्याला स्पेलिंग लक्षात येत नाही, न बघता टाईप करा म्हणजे आपल्याला मग सुचत नाही. का तर अर्ध्याहून जास्त गोष्टी हा स्वतः टाईप करून देतो आपल्याला. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ते आपलं ब्रेन तसं असतं बघा की, पूर्वी आता मोबाईल फोन वगैरेच्या आधी असताना ना, आपल्याला ना आपल्या घरच्यांचं हे ते लँडलाईन फोन होते बघा, तेव्हा फोन नंबर पाठ असायचे. आता कुणाला किती जणांचे नंबर पाठ आहे सांगा बरं. नवीन तुला तुझ्या घरच्यांचा तरी नंबर पाठ आहे का, होत आहे आपल्याला 2-3 नंबर, बाकी मित्राचे याचे त्याचे नंबर नाहीच. ते पूर्वी आपण पाठ ठेवायचं. आता ते काय झालं, मोबाईल फोन मुळे आळशी झाल्यासारखं. ते तसंच झालंय, कोड ब्लॉक्स तसंच करताय, आपण पाठच करत नाही. ते कीवर्ड्स फंक्शन नेम आपण लक्षात ठेवत नाही, यांनी देतंय की असं होत आहे, पण त्याच्याने काय व्हायलंय, आपण ते काय म्हणतात हँडिकॅप झाल्यासारखं झालो आपण, त्याच्यावर डिपेंडन्सी झाली नाही का आपली. बरोबर आहे की नाही. तर त्यामुळे ह्याच्यापेक्षा ना आपला टर्बोसीच चांगला आहे. एनिवेज हे आपण घेतलंय, चल पाठकर आपल्या हे आपल्या नोट्स मध्ये प्लेस करू, हे नोट्स मध्ये आपलं प्रोग्राम प्लेस करू, अँड विल मूव फर्दर टू द नेक्स्ट न्यू पॉइंट. हे कळालंय सगळ्यांना. वाईट बाकी सगळं थेरी लिहायचं राहिलं की रे. चलो ते कोड ब्लॉक्स डाउनलोड इन्स्टॉल कसं करायचं ते शॉर्ट मध्ये इथं एक्सप्लेन, इथं थेरी लिहितो मी सगळं. Okay, chalo. So here will write all those things, code blocks. सगळं आता ऑलरेडी आपण वापरलेलं तर आहे. What is code blocks? Code blocks ID. To use the code blocks ID, search on Google for code blocks. Then visit its official website, that is http://www.codeblocks.org. There select the downloads option and then select the download the binary release link. Now select the desired version of CodeBlock software to download. That is for Windows 64-bit OS. Select the CodeBlocks -20.03 mingw-setup.exe. Else for Windows 32-bit operating system, select CodeBlocks -20.03 mingw-32 bits setup.exe. Once the code blocks ID is downloaded, install it. Install झालं की प्रोग्राम आणि फिनिश. कळालं का, कळालंय सगळ्यांना नक्की, शुअर, येस. अभिनंदन, कळालं का, काय झालं एवढं सिरियसली बसला तू, कळालं ना. हे वाय सो सिरियस, नाही ना, काय टेन्शन नाही ना. ओके, काय आता अभिनंदन पा विचार, काय तर लय डेंजर टेन्शन मध्ये बसला वाटलं मला. सो ना दिस इज ऑल अबाउट द बेसिक्स ऑफ सी प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि मग आता आपण ह्याच्यावर आता आपण नेक्स्ट इथनं खरं आता आपलं सी च सिलेबस स्टार्ट होत आहे, ते म्हणजेच now we'll start with data types in C programming language. चलो आता डेटा टाइप्स म्हणजे हा प्रकार काय असतो, याच्याने काय होतंय ते सगळं आता आपण
ते सगळं आता आपण इथं बघूयात, ते आता इथं शिकूयात. चलो, सो व्हॉट आर डेटा टाइप्स अँड व्हॉट डज इट मीन? सी, बेसिकली data types data types in C programming language refers to an extensive system used for declaring variables. What are variables? Variables are nothing but containers holders within which we store values. करेक्ट आहे की नाही? तर मग कंटेनर्स होल्डर्स त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. त्या व्हेरिएबलचं टाइप इथं डिक्लेरेशन असतंय अँड ऑपरेशन्स ऑफ डिफरंट टाइप्स. ते कुठल्या टाइपचं डेटा आहे, त्या डेटावर कुठल्या टाइपचे ऑपरेशन्स पॉसिबल आहे, हे सगळं आपण व्हेरिएबल्स आणि त्या व्हेरिएबलच्या डेटा टाइप वरनं डिफाईन करतो. हे आपण सांगतो, कळवतो आपल्या कंपायलरला. सी, द type of a variable determines how much memory space a data occupies in storage and how the bit pattern stored is interpreted. म्हणजे त्याला किती मेमरी, किती जागा, आपलं आता आपली रॅम 2 4 8 16 GB रॅम आहे, त्यापैकी किती बिट्स, किती बायनरी बिट्स, किती बाईटची मेमरी अलोकेट व्हायला पाहिजे, तिथं ते डेटा बायनरी बिट मध्ये कसं कन्वर्ट होऊन कसं स्टोअर होणार आणि त्याच्यावर काय काय कुठल्या प्रकारचे ऑपरेशन्स पॉसिबल आहे, हे सगळे गोष्टी डेटा टाइप वरनं ठरतात. लक्षात येत आहे का? थोडक्यात डेटा टाइप वरनं कुठल्या टाइपचं डेटा आपण स्टोअर करणार आणि त्याच्यावर काय काय कुठल्या टाइपचे ऑपरेशन शक्य आहेत, पॉसिबल आहे, हे सगळं डिफाईन करतो आपण. ओके, सी द टाइप्स, डिफरंट टाइप्स ऑफ डेटा टाइप्स इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज. डेटा टाइप हायरार्की इन सी, कुठले काय काय त्या हायरार्की मध्ये, हे बघा इथं हे डायग्रामॅटिकली दाखवलेलं आहे. डेटा टाइप्स त्याचे 3 कॅटेगरी आहेत, मेजर 3 कॅटेगरी. फर्स्ट प्रिमिटिव्ह प्रायमरी डेटा टाइप, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. त्याच्या अंडर 1 2 3 4 प्रकार येतात. इंटिजर्स, फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यूज, कॅरेक्टर्स अँड void. void means actually null, nothing, काहीच नाही तिथं, ना 0 आहे ना 1 आहे, कुठलंच बायनरी नाही, काय नाही, ना हवा आहे ना पाणी आहे. हे हवा पाणी कुठे आहे ना लॅपटॉप मध्ये नाही, येणार नाही आहे, पण ते काहीच नाही म्हणून तसं बोलतोय. ओके, त्यानंतर सेकंड कॅटेगरी आहे डिराइव्हड टाइप्स. त्याच्यामध्ये कोण कोण येतात, हे ह्यांच्यावरनं, या बाकीच्यांवरनं डिराइव्ह केलेले असतात. ॲरे, स्ट्रिंग आणि पॉइंटर. हे ॲरे, स्ट्रिंग, पॉइंटर हे एक सेपरेट चॅप्टर आहे, पुढे आपण शिकणार आहे, एक चॅप्टर हे शिकणार आहे. त्यावरनं थर्ड कॅटेगरी आहे युजर डिफाईन टाइप्स. आपण आपलं स्वतःचं डेटा टाइप डिफाईन करणार, आपण आपले डेटा टाइप डिफाईन आपण स्वतः तयार करणार. त्यामध्ये येत आहे स्ट्रक्चर, युनियन, इनम आणि फंक्शन. परत हे एक वेगळे सेपरेट चॅप्टर्स आहे, हे सगळं आपण शिकणार आहोत पुढे सिलेबस मध्ये. त्यापैकी आता आपण स्टार्ट करू प्रायमरी प्रिमिटिव्ह डेटा टाइप. कळतंय काय बेसिक्स? ओके, चलो आता प्रायमरी प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये कोण कोण काय काय येतात, काय काय आणि कोण कोण येतात. थोडक्यात डेटा टाइप म्हणजे काय असतं हे कळालंय काय? बघा आपण हे सगळं डेटा टाइप टेक्निकली स्टार्ट करण्याआधी नॉन टेक्निकली एक्झॅक्टली काय असतंय लक्षात घ्या. ऍक्च्युली परवा दिवशीच आपल्या लास्ट लेक्चरला शुक्रवारी फ्रायडेला आपण डिस्कस केलं काय, वेगवेगळं व्हेरिएबल म्हणजे काय, कंटेनर ज्याच्यात आपण डेटा व्हॅल्यू स्टोअर करतो. आता आपण मी म्हणण्यासारखं आपल्या घरात वगैरे बघा, आता बघा सिंपल एक गोष्ट, सिंपल एक क्वेश्चन. सो द पॉइंट इज सिंपल एक क्वेश्चन बघा, सिंपल. चैतन्य, आता चैतन्याच्या घरात चैतन्याला सकाळी उठला, मम्मी त्याला म्हणली दूधवाला आलाय, दूध घे. चैतन्य जातोय, दार उघडतोय, दूध द्या. ए व्हॉट इज दिस? ए मंदिरात प्रसाद? नो, इट इज नॉट मंदिरचा प्रसाद. सो व्हॉट इज इट? दूध घ्यायला सांगितली मम्मी, तू जाऊन असं घेणार? कसं शक्य आहे? असं जाऊन हात पुढे गेले त्यात कसं आहे? ते दूधवाला दूध होणार कसं हातात? हे असं कसं काय पॉसिबल आहे? मग त्यासाठी काय, हे चैतन्य काय असं करणार काय? असं थोडी करणार. चैतन्य काय करेल मग? हे काय तर मोठं भांड वगैरे घेऊन जाणार की नाही? मम्मी म्हणली 1 लिटर दूध घे, कमीत कमी त्यांनी 1.5-2 लिटरचं मोठं भांड तरी घेऊन जाणार. मम्मी म्हणली 2 लिटर दूध घे, कमीत कमी 2.5-3 लिटरचा एक मोठा कॅपॅसिटीचा तो भांड घेऊन जाणार. बट ऑब्विस आहे, हो बट ऑब्विस आहे. मग त्यात दूध घेऊन येणार आपण, त्यात दूध तो घेणार आणि मग आणून किचन मध्ये ठेवणार. तर हे जे आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो, तेच कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये, कम्प्युटरच्या मेमरी मध्ये काय आणि कसं वर्क करताय, तर त्यासाठी काय डेटा टाइप्स असतात. ते काय, चलो आता त्याला ते या रिअल लाईफ एक्झाम्पलशी मी कम्पेअर करून सांगतो.
सो डेटा टाइप मीन्स आपण डे टू डे लाईफ मध्ये कसं आणि काय ऍक्ट करतो. आपल्या चैतन्याला मम्मी म्हणली दूध घ्या, चैतन्य दाना भांड घेणार, स्टीलचं भांड घेणार. स्टीलच का? स्टीलच घेणार ना. चैतन्य कुठलं घेणार? स्टीलच का? का आता स्टीलचं का? बर कॅपॅसिटी मम्मी म्हणजे 2 लिटर दूध घ्यायचंय. किती घेणार तू भांड? कॅपॅसिटी कॅपॅसिटी कितीच घेणार आहे तू? एक 2.5-3 लिटर. आता एक तर थोडीशी लार्ज कॅपॅसिटी आणि स्टीलचं का? तर आता ते दूध घेऊन करणार काय पुढे त्याच्यावर ऑपरेशन. नाव सी हियर द पॉइंट इज दॅट भांड इज व्हेरिएबल. कुठलं भांड घेणार आहे? स्टीलचं. स्टील इज इट्स डेटा टाइप. आणि मग त्याच्यातलं डेटा म्हणजे काय? दूध. दूध इज द डेटा. Next, the operation that we are going to perform on that data and on that भांड, on that variable container vessel, त्याच्यावरती जे काय आपण ऑपरेशन करणार काय करणार? स्टीलचेच भांडे का? कारण ते घेऊन आपल्याला गॅस ठेवून तापवायचं ते दूध. बट ऑब्वियस आहे. नाहीतर मग तो फायबर बाउल मध्ये घेतला का? अच्छा, जर ओव्हन मध्ये गरम करणार असेल तर मग चैतन्य फायबर बाउल मध्ये घेतला असता, ओव्हन सेफ बाउल मध्ये. म्हणजेच काय व्हायला बघायचं, ते कंटेनर जे आहेत त्याचे टाइप्स बदलायचे. फायबर ओव्हन सेफ का घेणार? ओव्हन मध्ये गरम करायचं असेल तर. नाही गॅसवर गरम करायचं तर स्टीलचा आपण घेणार. समजतंय का? समजतंय का? तर असं आपले डेटा टाइप्स चेंज होतात. कॅपॅसिटी किती मोठं डेटा व्हॅल्यू स्टोअर करणार त्याचप्रमाणे कॅपॅसिटी पण बदलणार. स्टीलचं भांड्याची स्टीलची वाटी घेऊन का गेला नाही? अरे वाटीत थोडी ना 1 लिटर 1.5-2 लिटर दूध मावणार आहे. शक्यच नाही. मग त्यासाठी वाटी कधी आपण जर ते घेऊन जेवताना वगैरे की आपण पिणार वगैरे असेल तर वाटी. आपल्याला भरपूर दूध प्यायचं ग्लास मध्ये वगैरे आपण. कुठं कॅरी करायचं घेऊन जायचं त्याला. कुठं जातं त्यांनी कॉलेजला वगैरे जाताना त्याला घेऊन जायचंय दूध. आता दूध देत नाही आपल्याला, आय डोंट नो दॅट थिंग. पण जर घेऊन जायचं असेल तर काय? भांड्या घेऊन फिरणार आहे. योपो इल्ला नाही बे. मग काय तो बॉटल मध्ये आपण त्याला कॅरी करणार. आता हे बॉटल काय आहे, भांड काय, स्टील काय, हे सगळे टाइप झाले, डेटा टाइप झाले. तसंच जे हे रिअल लाईफ मध्ये आपण हे जे एक्झाम्पल यूज करतो तेच जर आता चैतन्याला त्याची मम्मी म्हणली नाही दूध नाही आता साखर घेऊन ये म्हणली बाजारात, तर काय करेल तो? घरातला कापडी पिशवी घेऊन गेला, त्यात साखर घालून आणला. हा कापडी पिशवीत आणता येईल की. मम्मी म्हणली दूध संपलंय, बाजारात दूध घेऊन ये. कापडी पिशवी नेला, होत बे दूध. मग अशी तर साखर नेलो, आता दूध बी नेतो म्हणल्यावर हे व्हॉट इज दिस, हाऊ इज इट पॉसिबल? परत बघा इथं काय व्हायलंय, कंटेनर आणि त्याचं टाईप बदलावं लागतंय. कारण त्या का डेटा स्टोअर काय करणार त्याच्यावर. साखर गहू तांदूळ आणायचं म्हणल्यावर कापडी पिशवीच बरोबर आहे. दूध नाही ते नाही. आता ती गोष्ट की दुधाची पाकिट मिळतात ते सेल पाऊच मध्ये वगैरे प्लास्टिक पाकिट मिळतात म्हणून काय टेन्शन नाही चैतन्य. तर दूध घेऊन येणार मम्मी मी भरून आणलो. मम्मी देणार दूध नंतर तापेल, आधी यालाच पेटवणार बिचाराला. नको नको तसलं काय नको. द पॉइंट इज डेटा टाइप्स म्हणजे काय लक्षात येते काय आयडिया. जे आपण डे टू डे लाईफ मध्ये आपण जे बेसिक सिंपल कॉमन सेन्स अप्लाय करतो सेम तसं कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये सगळं आपल्याला कंपायलरला सांगावं लागतंय. त्याप्रमाणे हे सगळे गोष्टी डिझाईन डिफाईन्ड आहे, त्याप्रमाणे त्याचं वर्किंग आहे. कळालंय? येस चैतन्य गुड. सो द पॉइंट इज हे असे कंटेनर्स त्याच्यावर काय ऑपरेशन करणार आणि ते कसं म्हणजे ते स्टोअर कसं होणार, ऑपरेशन काय करणार. ते दूध आता त्याला प्यायचंय म्हणजे आपण ग्लासात घेणार, कुठं इथून कॅरी वगैरे करायचं आपण बॉटल मध्ये वगैरे घेऊन जाणार, मग तेव्हा भांड्यात नाही ना भांड घेऊन फिरणार नाही. अँड सो ऑन. हे असं सगळं प्रकार असतो. ओके चल. द पॉइंट इज कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये दूध वगैरे इथं हे बी इथं लॅपटॉप मध्ये दूध बीत काय होतो नका यो बुवा इथं काय नाही बे, इथं दुधाचं काम नाही. इथं काय इथं डेटा असणार, त्याचे डेटा टाइप्स असतात. ते सगळं आपण उद्या स्टार्ट करू. ओके टुमॉरो सेम टाइम शार्प 5:25 ला येत चला म्हणजे 5:30 ला शार्प आपण स्टार्ट करू.